एक महत्त्वाची घडामोड आहे। 2.5 वर्ष मंत्रिपदासाठी थांबलो होतो असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। आता पहिल्याच टर्ममध्ये मला एकनाथ शिंदेंनी मंत्री केलं। गोपीचंद पडळकर देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत होते असं गोगावले यांनी म्हटलंय। तसं तो माझ्या पण शर्यतीत होता, मंत्रिपदाच्या मागणी होती त्याची, परंतु संख्याबळ जास्त असल्यामुळे सगळ्यांनाच काय आम्ही देऊ शकत नव्हतो। पण त्याची पण तुम्ही काळजी करू नका, मंत्री मी पण नव्हतो तरी पण माझ्या मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आज विधान परिषदेचे पण आमदार तुमच्या सहकार्यामध्ये आहेत, पडळकरांचे साथीदार, ते पण आपल्याला काही प्रकारात मदत करू शकतात। हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य जर आपण पक्षामध्ये सांगितलं तुला देतो तिकीट देता येत नाही तर लगेच तो दुसरा पार्टीमध्ये प्रवेश करतो। मिळणारं मंत्रिपद आम्ही त्याच वेळेला सांगितलं, साहेब तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर हा शिवाजी महाराजांचा मावळा मंत्रिपदासाठी थांबतोय। आणि त्यावेळेला मी 2.5 वर्ष थांबलो होतो, ते पडळकरांनी आणि ह्या मंडळींनी सांगितलं, ती वस्तुस्थिती आहे। म्हणजे आताच्या पहिल्या टर्ममध्ये मला लगेच त्यांनी मंत्री केलं। अरे तुम्ही वाट सोडो ना, भरत शेठनं 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलं, बरोबर ना? बोलत बोलत मंत्रिपद सोडलं, त्यांचं मंत्रिपद फायनल होतं। ते म्हणले पुढच्या आठवड्यात विस्तार आहे। भरत शेठ म्हणले चला तुम्ही करा, पुढच्या आठवड्यात मी होतो। पुढच्या आठवड्यात म्हणजे 2.5 वर्ष गेले, पण भरत शेठनी संयम राखला। भरत शेठ तुमचा जो स्वभाव आहे ना, मोकळा ढाकळा, तुम्ही टीव्हीवरती बोलता, लोक म्हणतात अरे लयच मोकळ्या मनाचा माणूस आहे।